नारळाचं तेल आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहे, कारण त्याच्यामध्ये लो डेन्सिटी लिपोप्रोटीन्स म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉल असतात, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं. आणि त्याच्यामुळे आपल्याला हृदयविकार होऊ शकतो आणि यामुळे सगळीकडे नारळाचं तेल वापरणं बंद झालं. डॉक्टर ब्रूस फाईप यांनी द मिरॅकल ऑफ कोकोनट ऑइल नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्यामुळे पुन्हा जग नारळाच्या तेलाकडे ओढू गेलं. अल्झायमर झालेल्या अनेक व्यक्तींना जेव्हा नारळाचं तेल खायला देऊ लागलं, तेव्हा अचानक त्यांना आठवायला लागलं. अमेरिकेचे डॉक्टर टोस्टला नारळाचं तेल लावून खा असं सांगायला लागले. मग नारळाचं तेल वाईट आहे का? दक्षिण भारतात आणि कोकणात अजूनही अनेक ठिकाणी नारळाचं तेल हे आहारासाठी, डोक्यावर आणि अंगाला लावण्यासाठी वापरलं जातं. सोयाबीनच्या इंडस्ट्रीमुळे सोयाबीनचं तेल वापरलं जावं म्हणून नारळाचं तेल किती खराब आहे हे आपल्याला सगळ्यांना सांगितलं गेलं आणि आपण मूर्खपणामुळे ते सगळं फॉलो करत गेलो. परंतु पूर्वी आपल्याला खर्चटलं तरी आपली आजी "तेल लावलंयस का?" असं पहिल्यांदा सांगायची. आणि असंच शुद्ध लाकडी घाण्यावरचं नारळाचं तेल आम्ही बनवतो आणि विक्री करण्याचा प्रयत्न करतोय. ते तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर www.pipagro.com यांच्याकडे जरूर ऑर्डर करा. धन्यवाद. आरोग्यम धनसंपदा.